वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन नांदेड ते मुंबई धावली, मात्र पूर्णा रेल्वे जंक्शनला नाही थांबा। पुणेकरातून तीव्र संताप व्यक्त। दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून वंदे भारत सुपरफास्ट ट्रेन प्रवासी ट्रेन ही नांदेड ते मुंबई लोहमार्गावर 26 ऑगस्ट रोजी नांदेड रेल्वे स्थानकावर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रथम सुरू करण्यात आली। ही बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पूर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावर मंगळवार रोजी सकाळी 11:50 वाजेदरम्यान आली। पूर्णा हे रेल्वेचे मोठे जंक्शन असूनही येथे वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला थांबा देण्यात आला नाही। यामुळे पुणेकर रेल्वे प्रशासन व भाजप सरकारवर संतप्त झाल्याचे दिसून आले। दरम्यान राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या स्वराज्य पक्षी सेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष महमूद तांबोळी यांनी DRMGM रेल्वे मंत्री यांना 2 महिन्यापूर्वी पूर्णा रेल्वे स्टेशन येथे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन थांबा सुरू करण्याची मागणी केली होती। तो ही ट्रेन आज थांबली नसल्यामुळे तांबोळी यांनी तीव्र शब्दात रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे। दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळण्यासाठी करुणा मुंडे यांच्या उपस्थितीत पूर्णा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। महिन्यापूर्वी पूर्णावासीतर्फे व आमच्या पक्षात सौराष्ट्र शक्ती सेना पक्षातर्फे मी निवेदन दिलं होता। रेल्वे प्रशासन DRM सर्वांना रेल मंत्र्यांना सुद्धा त्यांना आमचे कोणताच विचार न करता पूर्णकरांचे व 2 लाख पूर्णा तालुक्यात लोकसंख्येची भावना दुखिले, त्याबद्दल मी या वंदे भारत आणि रेल्वे प्रशासनाचा मनातून मी तीव्र निषेध करतो आणि पूर्णावासीतर्फे यांचा जाहीर निषेध करतो। रेल्वे प्रशासनाचा, या मोदी सरकारचा आणि या वंदे भारतचा। वंदे भारत आज नवरी म्हणून गेली पूर्णाला, तिनं घुंगटा घालून गेली। गोरगरीब आमचे शेतकरी बांधव व्यापारी लोक त्यांना मन दुखून गेली। आज जर तिनं लाल घुंगटा घालून जर गेली असन मुंबईला, तर एक ना दिवस पूर्णा तालुक्यातले व सौराष्ट्र शक्ती सेनाचे कार्यकर्ता ज्याचा पूर्णा रेल्वे स्टेशनमध्ये नाही घुंगटा उचलून दाखिलं तर आमचा पक्षाचा आणि या पूर्णावासीचा नाव नाही। परंतु जर याच्या 28च्या नंतर आम्ही निवेदन तर दिलेलंच आहे की बाबा 28च्या नंतर उभं नाही केले तर आम्ही आंदोलनात छेडणारच आहे, रेल रोको करणारच आहे। आणि ही नवीन नवरीचा ना आम्ही याचा घुंगटा काढल्यास आम्ही राहणार नाही। आमचे वरिष्ठ करुणा धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आम्ही कमीत कमी 5 ते 7 हजार लोक स्टेशनला येऊन या DRMला, या प्रशासनाला वंदे भारतमधून कसं त्यांना हे करायचं ते आम्ही त्या माध्यमातून आम्ही काम करू। आणि जनतेच्या वतीने आम्ही जे काही बी प्रश्न आहे रेल्वेचे, आम्ही याच्या पुढे पक्षाच्या माध्यमातून करुणा धनंजय मुंडे राष्ट्रीय अध्यक्ष माझे पक्षाचे, त्यांनी समाजासाठी लय लढा हातात घेतलेला आहे। तरी मी याच्या पुढे बी मॅडमला आणणार पूर्ण्यामध्ये। आणि इथंच नाही तर DRM ऑफिसला सुद्धा आम्ही धडक देणार आहे, GM ऑफिसला सुद्धा धडक देणार आहे। आम्ही यांना आता झोपू देणार नाही का तर करुणा धनंजय मुंडे जन सौराष्ट्र शक्ती सेना हे पक्ष आता कंबर कसून आता मैदानामध्ये उतरलेला आहे आणि पूर्णाची जनता सुद्धा कंबर कसूनच आहे। तरी मी अजून एकदा या नवीन नवरीचा आरती न करता काळ्या झेंड्यानं मी यांचा निषेध करतो आणि याचा येणाऱ्या पुढील भविष्यामध्ये याचा मी घुंगटा पूर्णा शहरा स्टेशनमध्ये उतरणार आम्ही। त्याच्यानंतर आम्ही की हे 100 वर्षापूर्वीचं स्टेशन आहे। आज पूर्णा तालुक्यामध्ये जंक्शन आहे, इथं अजमेरला, इथं हैदराबाद, सिकंदराबाद, बेंगलूर इथून कुठंपर्यंत गाडी जाती, तरी पण या लोकांना पूर्णावाल्याची आणि 2 लाख लोक जनतेची आवाज ऐकली नाही। या प्रशासन झोपलेलं आहे आणि आपल्याला त्यांना झोपी घालायचा। त्याच्या पुढे आम्ही सौराष्ट्र शक्ती सेनातर्फे आम्ही DRMला गुदगुली आंदोलन करू, गुदगुल्या खुर्चीवर जाऊन गुदगुल्या करून त्याला झोपीतून उठवून असा मी इशारा देतो। पूर्ण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा, परभणी। Thanks for watching Ekmat Digital.